Hello friends, how are you? Fine. Okay. This is fourth lecture of topic study of animal type example cockroach, and today we discuss next system circulatory system of cockroach. Which article? Circulatory system of cockroach. याला मराठीमध्ये शब्दशः कॉकरोचची रक्ताभिसरण संस्था असं म्हटलं जातं. रक्ताभिसरण संस्था. Here this is the rough diagrammatic representation of circulatory system of cockroach. With the help of this diagrammatic representation, today we will discuss about circulatory system of cockroach. Actually, you know very well, circulatory system of cockroach is open type. कॉकरोचच्या शरीरामध्ये जे काय रक्ताभिसरण होतं त्याचा जो मुख्य प्रकार आहे, इट इज ओपन टाइप. बिकॉज ब्लड व्हेसल्स आर टोटली ॲब्सेंट. आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात की ज्या रक्त बंदिस्त अवस्थेतून आपल्या शरीरभर फिरवतात, तशी सिस्टीम कॉकरोचच्या बॉडीमध्ये नसते. ब्लड व्हेसल्स आर टोटली ॲब्सेंट. हेन्स ब्लड फ्लो एव्हरीवेअर थ्रूआउट इन बॉडी. आणि म्हणून कॉकरोचच्या शरीरामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये कुठेही कसंही कोणत्याही दिशेनं रक्त प्रवाहित होत असतं. That type of blood circulation is called as a open type of circulation. आणि म्हणून कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम कोणत्या प्रकारची येते? ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन. इज इट क्लियर? And this circulatory system of cockroach is mostly made up of three parts. First one is hemolymph. Hemolymph means blood of cockroach. कॉकरोचच्या बॉडीमध्ये जे रक्त असतं त्या रक्ताला हिमोलिम्फ असं म्हटलं जातं. देन सेकंड पार्ट हिमोशिल. हिमोशिल मीन्स बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉकरोच. कॉकरोचच्या शरीरामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीला हिमोशिल असं म्हटलं जातं. अँड थर्ड डॉर्सल ब्लड व्हेसल. पाठीमागच्या बाजूला बरोबर मध्यावरती this tube like structure is present. This total tube like structure which is present mid part at dorsal region, this part is called as a dorsal blood vessel. हे तीन मुख्य भाग येतील. पुन्हा पहा, हिमोलिम्फ म्हणजे ब्लड, हिमोशिल म्हणजे बॉडी कॅव्हिटी, आणि डॉर्सल ब्लड व्हेसल म्हणजे ही जे ट्यूब लाइक स्ट्रक्चर पूर्ण जे दाखवलंय याला आपण डॉर्सल ब्लड व्हेसल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे तीन मुख्य भाग कॉकरोचच्या शरीरामध्ये सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण घडवून आणत असतात. हे आज आता या लेक्चरला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सो फोकस ऑन वन बाय वन पार्ट. First about hemolymph. Already we discuss about hemolymph. Hemolymph is nothing but blood of cockroach. कॉकरोचच्या शरीरामध्ये जे रक्त असतं त्या रक्ताला आपण हिमोलिम्फ असं म्हणतो. And this blood is totally colorless. आपल्या ब्लडचा कलर कसा असतो? रेडिश. अगदी ग्लेझिंगचा रेडिश कलर असतो. बिकॉज इन अवर ब्लड देर आर सो मेनी आर्बिशीज. आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी असतात. अँड दिस रेड ब्लड सेल्स कन्सिस्ट iron pigment
called as a hemoglobin. Actually this hemoglobin is red in color. Hemoglobin हे रेड कलरचं असतं. इट गिव्स रेड कलर टू द आरबीसी. आणि त्या हिमोग्लोबिनला लाल कलर असल्यामुळं पेशींना रेड कलर प्राप्त होतो, म्हणून त्या पेशींना आरबीसी म्हटलं जातं. ड्यू टू देअर लार्ज नंबर इन ब्लड, रक्तामध्ये आरबीसीची संख्या जास्त असते. हेन्स आवर ब्लड अपीअर्स एज ए रेड इन कलर. म्हणून आपलं रक्त तांबड्या रंगाचं असतं, रेड कलर असतं. बट हिअर इन केस ऑफ कॉकरोच blood is colorless, same like water, because iron pigment means hemoglobin is totally absent. त्या ठिकाणी आयर्न पिगमेंट म्हणजे हिमोग्लोबिन अजिबात नसतात. Hence cockroach blood is colorless, same like water. But it is made up of two parts. One is plasma and another one is cells. बाकी मात्र कॉम्पोजिशन आपल्याच ब्लड सारखं आहे. आपलं ब्लड सुद्धा दोन महत्त्वाच्या घटकांनी बनतं. वन इज प्लाझ्मा, अनदर वन इज सेल्स. यू नो व्हेरी वेल प्लाझ्मा इज ऑल्सो लिक्विड पार्ट ऑफ ब्लड. रक्त जे पातळ असतं ते पातळ का असतं? Because plasma is present. Plasma consists near about 90% water. प्लाझ्मा मध्ये जवळजवळ 90% पाणीच असतं. And remaining 8 to 10% organic and inorganic solutes are there. सेंद्रिय किंवा असेंद्रिय पदार्थ राहिलेले डिझॉल्व्ड स्टेट मध्ये असतात, म्हणजे त्या पाण्यामध्ये विरघळलेले असतात. प्लाझ्मा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर पाणी. 90 ते 92% पाणी आणि त्या पाण्यामध्ये 8 ते 10% सेंद्रिय असेंद्रिय पदार्थ विरघळलेले असतात. याला म्हणायचं प्लाझ्मा. इंग्लिश मध्ये काय म्हणतो? प्लाझ्मा इज नथिंग बट हिअर 90 to 92% it consists only water. And remaining 8 to 10% it consists organic and inorganic solutes in dissolved state. विरघळलेल्या स्वरूपात सेंद्रिय असेंद्रिय पदार्थ त्यामध्ये असतात. याला म्हणायचं प्लाझ्मा. सेम लाईक वी पीपल, आपल्यासारखंच प्लाझ्मा असेल. बट इन अवर ब्लड देर आर 3 टाइप्स ऑफ सेल. आपल्या ब्लड मध्ये 3 प्रकारच्या पेशी, आरबीसी, डब्ल्यूबीसी, थ्रोम्बोसाइट्स. पण कॉकरोच बॉडी मध्ये मात्र देर आर 7 डिफरंट टाइप्स ऑफ सेल. कॉकरोचच्या रक्तामध्ये मात्र 7 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. 7 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. या पद्धतीनं ते एक वेगळ्या प्रकारचं ब्लड कॉकरोचच्या बॉडीमध्ये असलेलं दिसून येईल. कॉल्ड एज ए हिमोलिम्फ. त्याला आपण काय म्हणतो? हिमोलिम्फ. ऍक्च्युअली इट इज रिच इन न्यूट्रिएंट. त्याच्यामध्ये पोषक घटक तर असतातच. अँड ऑल्सो कन्सिस्ट नायट्रोजनस वेस्ट, की जे शरीराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. एक्झाम्पल युरिक ऍसिड. हा इन्सेक्ट आहे, कीटक आहे. साहजिकच कीटक नायट्रोजनस वेस्ट कोणत्या स्वरूपात बॉडीच्या बाहेर फेकून देतात? युरिक ऍसिड. हेन्स दिस युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन ब्लड और प्लाझ्मा ऑफ कॉकरोच. आणि म्हणून कॉकरोचच्या ब्लड मध्ये किंवा प्लाझ्मा मध्ये नायट्रोजनस वेस्ट दिसेल इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड. दिस इज एक्सप्लेनेशन अबाउट हिमोलिम्फ. हिमोलिम्फ बाबत एवढं जरी तुम्हाला बेसिकली माहिती असलं सफिशियंट आहे. द नेक्स्ट हिमोशिल. हिमोशिल मीन्स बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉकरोच. कॉकरोचचं जे काय शरीर आहे त्याच्यामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीला हिमोशिल असं म्हटलंय. अँड हिअर
The body cavity of cockroach means hemocoel is divides into 3 sinuses. 3 पोकळे असतात. सर्वात पाठीमागची असेल याला आपण डॉर्सल सायनस म्हणतो. डॉर्सल सायनस पाठीमागची. इट इज ऑल्सो टर्म्ड एज ए पेरिकार्डियल सायनस. पेरिकार्डियल सायनस पाठीमागची. मधली पोकळी असेल मिडल कॅव्हिटी. मधली पोकळी असेल इट इज कॉल्ड एज ए पेरिव्हिसरल सायनस. मधल्या पोकळीला काय म्हणायचं? पेरिव्हिसरल सायनस. आणि पुढची पोकळी असेल त्याचं नाव आहे पेरिन्यूरल सायनस. पेरिन्यूरल सायनस. अगेन लिसन. पेरिकार्डियल सायनस पाठीमागची. मधली पोकळी म्हणजे पेरिव्हिसरल सायनस आणि पुढची व्हेंट्रल सायनस. पुढची पोकळी म्हणजे पेरिन्यूरल सायनस. अशा 3 पोकळ्या निर्माण होतात. 3 वेगवेगळ्या पोकळ्या का निर्माण होतात? तर 3 पोकळ्यांच्या मध्ये बरोबर मध्ये 2 पार्टिशन आर देअर. मध्ये 2 फ्लॅप असतात. मेम्ब्रेनस फ्लॅप पातळ पडदे असतात. कॉल्ड एज ए डायफ्रॅम. त्याला डायफ्रॅम असं म्हटलं जातं. 2 पडदे असतात. 1 आणि 2. मग 2 पडदे हा पाठीमागचा डॉर्सल डायफ्रॅम, हा पुढचा व्हेंट्रल डायफ्रॅम. त्यामुळे पलीकडे एक पोकळी, मध्ये एक पोकळी आणि पलीकडे एक पोकळी अशा 3 पोकळ्या तयार होतात. कारण 2 डायफ्रॅम असतील. मग इकडची या बाजूची पेरिन्यूरल, 2 हाताच्या मधली पेरिव्हिसरल आणि इकडची पेरिकार्डियल आणि असे हे 2 फ्लॅप असतील. हा डॉर्सल डायफ्रॅम, हा व्हेंट्रल डायफ्रॅम. या पद्धतीनं बॉडी कॅव्हिटी एक आगळी वेगळ्या स्वरूपाची तुम्हाला दिसून येईल. These are the 3 chambers or sinuses of body cavity. असं पोकळीचे 3 चेंबर्स तयार होतात. या पद्धतीनं इथं त्याची सिस्टम असलेली दिसून येईल. Here, suppose this is the dorsal diaphragm. हा डॉर्सल डायफ्रॅम आहे आणि पाठीमागचं कॉकरोचच्या बॉडीचं जे कव्हरिंग असतं त्याला आपण काय म्हणतो? टर्गा. पुढच्या कव्हरिंगला काय म्हणतो? स्टर्नम. आणि कडेचं कव्हरिंग असतं त्याला काय म्हणतो? प्ल्युरा. टर्गा, स्टर्नम आणि प्ल्युरा हे वरचं कव्हरिंग म्हणतोय मी. जे हार्ड असतं, टणक असतं, ज्या कॉकरोचला पकडल्यानंतर वरती जे लागतं आपल्या हाताला ते कव्हरिंग म्हणजे टर्गा, प्ल्युरा आणि स्टर्नम. त्याच्या आतल्या बाजूनं मध्ये असे 2 पार्टिशन असतात. पाठीमागचं डॉर्सल, पुढचं व्हेंट्रल असे 2 पडदे असतील, डायफ्रॅम असतील आणि म्हणून 3 पोकळ्या निर्माण होतात. हिअर दिस डॉर्सल डायफ्रॅम हॅव लाईक दिस कोनिकल थ्रेड लाईक अलरी मसल्स. हे पहा इथं हे जे दाखवलेले आहेत हे अलरी मसल्स आहेत. अलरी मसल्स. ऍक्च्युअली दीज आर 12 पेअर्स. इथं मी काढताना माझ्याकडून कदाचित कमी झालेले असतील. पहा 1 2 3 4 5 6 7 8 पण ऍक्च्युअली किती असतात? 12 पेअर्स ऑफ अलरी मसल्स. पेअर आहे जुडे. इकडं इकडं ही एक जोडी, ही दुसरी जोडी, अशा एकूण 12 जोड्या असतात. त्याला आपण अलरी मसल्स असं म्हणतो. आणि हा जो डॉर्सल डायफ्रॅम आहे तिथून ते थ्रेड लाईक होतील आणि पाठीमागची जी वरचं कव्हरिंग आहे, प्लेट आहे, ज्याला आपण टर्गा म्हणतो, त्याला हे पॉइंटेड रिजन अटॅच झालेले असतील. म्हणजे टर्गाला अटॅच होतील हे पॉइंटेड रिजन आणि हा ब्रॉड भाग आतल्या बाजूनं अटॅच होईल. या पद्धतीने हे अलरी मसल्स डॉर्सल डायफ्रॅमला अटॅच झालेले असतात. दीज आर कोनिकल पेयर्ड
12 pairs in number, thread like, and actually these are muscle, and you know very well the tendency of muscle, contraction relaxation, ज्याला आपण आकुंचन पावणं प्रसरण पावणं असं म्हणतो. या पद्धतीचं इथं रचना असलेली दिसून येईल. and in पेरिव्हिसरल चेंबर मधली पोकळी आहे तिथं फक्त काय असणार आहे, फॅट बॉडीज अँड व्हिसरल ऑर्गन्स. छातीमधले आणि पोटामधले जेवढे अवयव असतात, those organs which are present in thoracic cavity and abdominal cavity, all organs are called as a visceral organs. त्याला व्हिसरल ऑर्गन असं म्हणतो. ते मधल्या पोकळीमध्ये असतील म्हणून त्याला म्हटलं जातं पेरी व्हिसरल चेंबर किंवा सायनस. आणि पुढची जी आहे, पुढची पोकळी, याला काय म्हणतो आपण, पेरिव्हिसरल, सॉरी पेरिन्यूरल. पुढची कोणती आहे, पेरिन्यूरल, बिकॉज कॉकरोच बॉडी हॅव व्हेंट्रल नर्व कॉर्ड. पुढच्या लेक्चरला आपण नर्वस सिस्टीम शिकणार आहोत. त्या नर्वस सिस्टीम मध्ये व्हेंट्रल नर्व कॉर्ड कसा असतो ते डिटेल शिकणार आहोत. आता एवढंच लक्षात घ्या, पुढच्या बाजूला नर्व कॉर्ड असतो म्हणून त्याला व्हेंट्रल नर्व कॉर्ड असं म्हणतो. आणि तो व्हेंट्रल नर्व कॉर्ड पुढच्या पोकळीमध्ये असतो म्हणजे पेरिन्यूरल सायनस मध्ये असतो. थोडक्यात पुढच्या पोकळीला काय म्हटलं जातं, पेरिन्यूरल सायनस. त्याच्यामध्ये कोण असतो, व्हेंट्रल नर्व कॉर्ड. मधली पोकळीमध्ये पेरिव्हिसरल सायनस, त्याच्यामध्ये काय असतं, फॅट बॉडीज अँड व्हिसरल ऑर्गन्स, छातीतले आणि पोटातले अवयव. आणि पाठीमागचा जो चेंबर असतो त्याला पेरिकार्डियल सायनस. त्याच्यामध्ये कोण असतं, हार्ट, मीन्स डॉर्सल ब्लड व्हेसल. ही डॉर्सल ब्लड व्हेसल ही पाठीमागच्या चेंबर मध्ये असते. या पद्धतीनं कॉकरोचची बॉडी कॅव्हिटी असेल म्हणजे शिलॉम असेल, हे त्या ठिकाणी बेसिकली सांगणं अपेक्षित आहे. Then next here, dorsal blood vessel. Here this tube-like structure is commonly termed as a dorsal blood vessel because it is situated just below the targa. ही पाठीमागची प्लेट आहे त्याला टर्गा म्हणतो. त्याच्या आतल्या बाजूला जी पहिली पोकळी लागते छोटी त्याला पेरिकार्डियल सायनस म्हणतो. आणि त्या पेरिकार्डियल सायनस मध्ये ही आपल्याला डॉर्सल ब्लड व्हेसल म्हणजे हे ट्यूब लाइक स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसेल. ऍक्च्युअली दिस डॉर्सल ब्लड व्हेसल इज नथिंग बट this anterior small narrow tube like structure is called as a anterior aorta. इथपर्यंत याला anterior aorta म्हणूया आपण इथपर्यंत. आणि इथून पुढे हे जे चेंबर्स दाखवलेले आहेत, these are 13 chambered heart. आपल्या शरीरामध्ये जे आपलं हार्ट आहे, it is made up of only 4 chamber. आपलं हृदय फक्त 4 कप्प्यांनी बनलेलं आहे. पण कॉकरोचचं हार्ट मात्र ट्यूब सारखं आहे. आणि त्याला किती कप्पे आहेत, 13 कप्पे आहेत. ते 13 कप्पे कसे असतील, 3 आर प्रेझेंट इन thoracic region, 1 2 3. each segment consists 1 chamber of heart. एका सेगमेंट मध्ये एक कप्पा असेल हृदयाचा. थोरॅसिक रिजन मध्ये किती सेगमेंट असतात, 3. म्हणजे तिथं हार्टचे कप्पे किती असतील, 3. ॲब्डोमेनला किती सेगमेंट असतात, 10. साहजिकच इथं हार्टचे कप्पे किती असतील, 10. याचा अर्थ ईच सेगमेंट कन्सिस्ट सिंगल हार्ट चेंबर. या पद्धतीनं थोरॅसिक रिजन मध्ये 3, ॲब्डोमिनल रिजन मध्ये 10 असे टोटल 13 चेंबर्ड हार्ट हे इथं असलेलं आपल्याला दिसून येईल. and this 13 chambered heart and this anterior most narrow tube like structure
is called as a anterior aorta, commonly called as a dorsal blood vessel. याला dorsal blood vessel असं म्हटलं जातं, which is situated in pericardial sinus. पाठीमागची पोकळी जी असते त्याच्यामध्ये ही बसलेली आपल्याला दिसून येईल. मग या ठिकाणी याचं मेकॅनिझम कसं होतं, ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, कारण आपण टायटल काय बघतोय, सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. हे ब्लड सर्क्युलेशन नेमकं कशा पद्धतीनं होतं त्याचं मेकॅनिझम सुद्धा बेसिकली समजून घेणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा असं सांगितलं, द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाइप. इथं कॉकरोचच्या बॉडीमध्ये ओपन टाइपचं सर्क्युलेशन आहे का, तर ब्लड व्हेसल्स आर टोटली ॲब्सेंट. या ठिकाणी रक्तवाहिन्या नाहीत. दुसरं मी काय म्हणतो, हिमोशिल बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. शरीरामध्ये पोकळे आणि त्या पोकळीमध्ये किती पडदे आहेत, दोन आहेत, एक व्हेंट्रल डायफ्राम एक डॉर्सल डायफ्राम. दोन पडदे असल्यामुळे पोकळीचे किती भाग पडले, तीन. या साइडची पोकळी कोणती, पेरिकार्डियल सायनस, मधली कोणती, पेरिव्हिसरल सायनस, आणि पलीकडची कोणती, पेरिन्यूरल सायनस. अशा तीन पोकळ्या पडलेल्या आहेत. हे पुन्हा मी रिवाइज करून घेतलं. आता इथं मेकॅनिझम कसं होते पहा. अलरी मसल्स अँड हार्ट मसल कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, बट अल्टरनेटली. जेव्हा अलरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा हार्ट चेंबर्स रिलॅक्स. जेव्हा हार्ट चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा अलरी मसल्स आर रिलॅक्स. असं अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजे आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं हे अल्टरनेट घडतं. अलरी मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट तेव्हा हार्ट मसल रिलॅक्स, आणि हार्ट मसल कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा अलरी मसल रिलॅक्स. याच्यामुळे काय होतं, तर इथं रक्त वाहून येण्यासाठी रक्तवाहिन्या नाहीत. तर ब्लड काय असतं, ब्लड प्रेझेंट इन बॉडी कॅव्हिटी. मग बॉडी कॅव्हिटी मध्ये तीन पोकळे आहेत. मागापासून आपण बऱ्याचदा पाहिल्या. पाठीमागची पोकळी पेरिकार्डियल सायनस, मधली पेरिव्हिसरल सायनस, आणि पलीकडची पुढची पेरिन्यूरल सायनस. द ब्लड व्हिच इज प्रेझेंट इन पेरिव्हिसरल सायनस मध्ये पोकळी मोठे, पेरिन्यूरल आणि पेरिकार्डियल दीज सायनसेस और चेंबर किंवा पोकळी व्हेरी स्मॉल, आकाराने छोटे असतात. मधली पोकळी मात्र मोठी असते, पेरिव्हिसरल सायनस. इट इज लार्ज, इट कन्सिस्ट लार्ज अमाउंट ऑफ ब्लड. मधल्या पोकळीमध्ये ब्लड जरा जास्त असतं. मग या ठिकाणी काय होईल, द ब्लड व्हिच इज प्रेझेंट इन मिडल कॅव्हिटी मीन्स पेरिव्हिसरल सायनस, हिअर दॅट कॅन बी फ्लो. हे फ्लो का होईल, ॲट दॅट टाइम द हार्ट मसल्स आर रिलॅक्स. हार्ट मसल रिलॅक्स असतात. रिलॅक्स म्हणजे डायस्टोल, डायस्टोल, डायस्टोललाच रिलॅक्स म्हटलं जातं. म्हणजे हार्टचे मसल रिलॅक्स असतील त्यावेळेला अलरी मसल काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे डॉर्सल डायफ्राम काय होतो, बिकम्स फ्लॅट. त्यामुळे काय होतं, द ब्लड व्हिच इज प्रेझेंट इन पेरिव्हिसरल सायनस that pass through फेनेस्ट्री. फेनेस्ट्री हे आपण पाहिले. इट इज anterior most white spot or opening which is present at the base of antennae. अँटेनीच्या बेसला दोन पांढरे टिपके असतात, ओपनिंग असतात, त्याला फेनेस्ट्री असं म्हटलंय. आणि त्या फेनेस्ट्री कडून ही जी मधली पोकळ आहे पेरिव्हिसरल सायनस, तिथून फेनेस्ट्रीद्वारा ब्लड हे इकडं एंट्री करण्याचा प्रयत्न करेल. पण इकडं एंट्री करत असताना हे जे चेंबर्स आहेत, हार्ट चेंबर, त्या
त्याच्यात ते बाहेरून ब्लड कसं एंट्री करणार? Each chamber have vertical slit like opening. उभी छोटीशी खाच असते, व्हर्टिकल स्लिट लाईक ओपनिंग, उभी खाच असते. याला प्रत्येकाला उभी खाच असेल. प्रत्येक चेंबरला या बाजूने आणि या बाजूनं उभी खाच असेल. व्हर्टिकल स्लिट लाईक अपर्चर कॉल्ड एज ए ऑस्टिया. त्याला काय म्हणलं जातं? ऑस्टिया. थोडक्यात उभं छिद्र. मग हे प्रत्येक हार्ट चेंबरला उभं छिद्र कडेला असतं लॅटरल साइडला, आणि म्हणून ब्लड इकडून असं एंट्री करतं प्रत्येक ठिकाणाहून हार्ट चेंबरच्या आतमध्ये. ब्लड ओनली अलाउ इनसाइड. बाहेरून ब्लड फक्त आत येतं. बिकॉज each slit means ostia have lip like fall. आपले जसे ओठ आपण बंद करतो आणि बंद केल्यामुळं तोंडामध्ये आपल्याला जेव्हा हवाय तेव्हा आत घेऊ शकतो, नको असेल तेव्हा आपण तोंड बंद करतो. सेम त्या पद्धतीनं ब्लड फक्त आतमध्ये एंट्री करेल आणि नंतर ते दरवाजे बंद होतात. म्हणजे आतलं ब्लड बाहेर जाणार नाही, फक्त बाहेरचं ब्लड आत येईल. यासाठी उभ्या खाचा म्हणजे ऑस्टिया असतात आणि त्याला व्हाल्व असतात लिप लाईक. या पद्धतीनं रचना ह्या प्रत्येक हार्ट चेंबरला असलेली दिसून येईल. म्हणजे काय झालं? मधली पोकळी जे पेरिव्हिसरल सायनस त्याच्यामध्ये असणारं ब्लड फेनेस्ट्रीद्वारा, बॉडी कॅव्हिटीद्वारा प्रत्येक हार्ट चेंबर मध्ये या ऑस्टियाच्या मदतीनं प्रत्येक चेंबर मध्ये ब्लड एंट्री करेल. मग हार्टच्या प्रत्येक चेंबर मध्ये ब्लड आल्यानंतर पुढे काय होईल? तर हार्टची अशी रचना आहे, मी इथं सेपरेट करतो तर या पद्धतीनं आहे पहा. आणि इथं अशा ऑस्टिया आहेत. इथून असं ब्लड एंट्री करेल आतमध्ये, दोन्ही बाजूने ब्लड एंट्री करेल. ब्लड एंट्री केल्यानंतर इथं सुद्धा दरवाजे आहेत. ब्लड आत गेल्यानंतर हे दरवाजे बंद होतील. हे दरवाजे बंद होतील म्हणजे ब्लड इथं आणि इथं फिलअप झालं. पुढे काय? देन अपोजिट, आता विरुद्धकडे. हिअर हार्ट, इच चेंबर हार्ट अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट. हृदयाचा प्रत्येक कप्पा आकुंचन पावेल वन बाय वन. पहिल्यांदा हा कप्पा आकुंचन पावेल, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, एक 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 आकुंचन पावत जाईल. आकुंचन पावत असताना यातलं ब्लड फोर्सफुली याच्यात सोडेल. म्हणजे हा दरवाजा ओपन होईल, यातलं ब्लड वरती एंट्री करेल, पुन्हा यातलं ब्लड वरती एंट्री करेल. म्हणजे ब्लड असं फोर्सफुली वरती 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 वरच्या डायरेक्शनने जाईल. अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पुश होईल. आणि म्हणून प्रत्येक चेंबर मध्ये ब्लड आतमध्ये तसंच राहत नाही, तर ते पुढं पुढं अँटेरियर डायरेक्शन पुढं 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 पुश केलं जाईल. त्यावेळेला हे अलरी मसल काय असतात? रिलॅक्स. आणि हार्टचे मसल काय झालेले? कॉन्ट्रॅक्ट. आणि म्हणून हार्टच्या चेंबर मध्ये असणारं ब्लड त्या चेंबर मध्ये न थांबता पुढे पुश केलं जाईल. शेवटी कुठे येईल? अँटेरियर अओर्टा मध्ये ब्लड येईल आणि शेवटी थ्रू फेनेस्ट्री पुन्हा बॉडी कॅव्हिटी मध्ये टाकलं जाईल. या पद्धतीनं बॉडी कॅव्हिटी मधलं ब्लड हार्ट मध्ये, हार्ट मधलं ब्लड पुन्हा बॉडी कॅव्हिटी मध्ये पंप केलं जातं. या पद्धतीनं पूर्ण शरीरभर रक्त प्रवाहित केलं जातं. या रक्त प्रवाहित करण्याच्या प्रोसेसला सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच असं म्हटलं जातं. ही सिस्टीम तुम्हा 11वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेतून थोडीशी अवघड वाटेल.
2-3दा वाचन करा टेक्स्टबुक मधलं आणि हा व्हिडिओ कमीत कमी 2दा व्यवस्थित पहा. मग तुम्हाला ही सिस्टीम बऱ्यापैकी सोपी वाटेल. जेवढी शक्य आहे तेवढी मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतंय तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, मग ते मराठी मीडियमचे असो, सेमीचे असो किंवा इंग्लिश मीडियमचे असो, सर्वांना अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस आर्टिकल. इज इट क्लिअर? ओके, थँक यू.